या सो वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तर आज आपण बघत आहोत एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ऑलराईट. तो म्हणजे काय, पर्यावरणाचे व्यवस्थापन, पर्यावरणीय व्यवस्थापन आपण आज बघणार आहोत. या व्यवस्थापनमध्ये, या धड्यामध्ये आपण काय बघणार आहोत, तो वेदर अँड क्लायमेट, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, मेट्रोलॉजी अँड डिझास्टर मॅनेजमेंट. दिस पॉइंट वी विल लुक ॲट. म्हणजे कोणते कोणते पॉइंट? तर आपण हवामान, घनकचऱ्याचे व्यवस्थापन अँड हवामानशास्त्र आणि आपत्ती व्यवस्थापन, या सगळ्या पॉइंट्स बद्दल आपण बघून घेणार आहोत आणि या पॉइंट्स बद्दल आपण आज विचार करणार आहोत. त्या पॉइंट्स बद्दल या धड्यामध्ये आपण बोलून घेणार आहोत. ठीक आहे. So this is the thing we will discuss about such points or these points in this chapter that we call as the environmental management. So let's start and let's begin with the thing. Yes. So what is the first point? The first point, as we say, as we know, that is the weather and the climate. So see, what we have in this thing. So let's find out. So atmospheric conditions at a specific time at the particular place are referred to as the weather. The atmospheric condition depends upon the variety of the factor or variety of the factor. So we frequently express our opinion about the weather by making the statement like, today it's too cold and today it's very hot, it is very hot today. तर बघा, बेसिकली याच्यामध्ये काय सांगतात की व्हॉट दे आर ट्राइंग टू टेल अस की सी, ॲटमॉस्फिअर आणि आपलं जो एन्व्हायरमेंट आहे, तर एन्व्हायरमेंटचा जो वेदर आहे किंवा एन्व्हायरमेंटचा जो काही कंडिशन आहे, ते कशावरती डिपेंडन्स असतात. तर ॲट स्पेसिफिक टाइम ॲट पर्टिक्युलर प्लेस इज रिफर टू द वेदर. म्हणजे बघा, ज्या प्रकारचे भौगोलिक किंवा सभोवतालची जी घटना असते किंवा आपण बोलतो एखाद्या ठिकाणाचे ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला हवामान असे म्हणतात. तर हवामान कशाला म्हणतात? व्हॉट इज द वेदर? सो वेदर मीन्स द atmospheric condition at a specific time. Means right now we are feeling, so we are living in Mumbai and Kalyan basically. So we all are feeling cold today, right? आज आपण सगळेजण थंड आपण फील करत आहोत. थंडी आपल्याला वाटत आहे. का? कारण या प्रदेशामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला वातावरण कसं आहे? थंड आहे. म्हणजे आज थंड आहे आणि उद्या बघू शकतो, उद्या वातावरण काहीतरी चेंज होऊ शकतं. उद्या कदाचित गरम किंवा उद्या अजून जास्त थंड होऊ शकतो. तशा प्रकारचे काही पॉइंट्स होऊ शकतात, राइट? त्या ह्याच्यावरूनच तो जो काळ आहे, म्हणजे एका स्पेसिफिक टाईमसाठी एका ॲटमॉस्फेरिक कंडिशन असलं, त्याला आपण काय म्हणतो? इट्स रेफर फॉर द वेदर, राइट? रेफर फॉर द वेदर. सो वेदर आपण कसं फाइंड आउट करतो? सो वी हॅव द 3 वेदर्स इन इंडिया. इन इंडिया आपण 3 वेदर्स फॉलो करत असतो. व्हिच आर 3 वेदर्स? फर्स्ट वन इज okay. First one is, we can say, the first one is summer. Then we have the the rainy season, and then we have the winter. म्हणजे काय की समर म्हणजे पावसाळा आणि रेनी म्हणजे समर म्हणजे उन्हाळा, रेनी म्हणजे पावसाळा आणि विंटर म्हणजे आपण हिवाळा. अशा प्रकारे 3 जे ऋतू आहेत आपल्याकडे असतात. हे 3 ऋतू आपल्याकडे असतात आणि त्यांचा स्पेसिफिक टाईम सुद्धा आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारीच्या नंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 4 महिने आपले पावसाळ्याचे असतात आणि सो ऑन अँड सो ऑन. तशा प्रकारे 4 मंथ डिव्हायडेड करून आपल्याकडे वेदर्स असे 3 प्रकारचे वेदर्स आपण इंडियामध्ये बेसिकली फॉलो करण्यात येतात. तर बघा, दिस इज द मेन वेदर्स दॅट वी आर सीइंग. आणि ते आपण त्याप्रमाणे एका पर्टिक्युलर टाईमला, एका पर्टिक्युलर ठिकाणी पर्टिक्युलर ठिकाणी, पर्टिक्युलर टाईमला कशा प्रकारचं वातावरण असेल, कशा प्रकारचं हवामान असेल, त्याला आपण वातावरण किंवा वातावरण जशा प्रकारचं असेल त्याला आपण हवामान असं म्हणू शकतो. तर नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. तर बघा, द वेदर डिपेंड्स अपॉन, आणि ते वेदर आहे, तो जो हवामान आहे, तो वेगवेगळ्या फॅक्टर्स वरती डिपेंडिंग असतो. तर कोणकोणते फॅक्टर्स? तो बघा, तर द वेदर रिलेटेड अँड द क्लायमेट फॅक्टर. सो हिअर आर द समथिंग दॅट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर, सनलाईट, क्लाउड, ह्युमिडिटी, रेनफॉल, व्हिजिबिलिटी, टेम्परेचर. म्हणजे काय काय बघा, द वेदर डिपेंड्स अपॉन द प्रिव्हेलिंग कंडिशन ऑफ द एअर. The climate of a particular region is the average of daily reading for the various weather-related parameters recorded for several years. Hence, the climate is the long-term or the predominant condition of the atmosphere. So, यांनी आपल्याला काय सांगितलं? यांनी आपल्याला सांगितलं हवामान हे हवामान हे हवेचे त्या वेळेच्या स्थितीवरती अवलंबून असते. एखाद्या प्रदेशातील हवामानाच्या विविध घटनांचे दैनिक स्थितींचे वर्षानुवर्षे वी कॅन से निरीक्षण व मोजमाप करून विशिष्ट कालावधी काढलेले सरासरी म्हणजेच
त्या प्रदेशाचे हवामान होय. वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान असे म्हणतात. वातावरणाचे दीर्घकाळ स्थायित्वाला ॲटमॉस्फिअर असं आपण म्हणतो. सो बेसिकली व्हॉट दे आर सेयिंग तर एखादा रिजनचं आता बघा आतापर्यंत आपण जे काही बोललो होतो, की इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये आपण 3 प्रकारचे वातावरण किंवा 3 प्रकारचे सीझन आपण फॉलो करत असतो. म्हणजे एक समर, नंतर रेनी आणि विंटर म्हणजे अशा प्रकारे 3 ऋतू जे आपण मानत असतो. ते कशामुळे आपण मानतो? कारण आपण दीर्घकाळ, आपण खूप काळ किंवा बराच काळ आपण त्या किंवा बरेच वर्ष आपण त्या वातावरणाचा, त्या कंडिशनचा आपण अभ्यास केला आणि त्या अभ्यास केल्यानंतर आपण ठरवलं, की हां, फेब्रुवारी मार्च, एप्रिल, मे या 4 महिन्यामध्ये आपल्याकडे ऊन असतो. नंतर पुढचे जे आहेत जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर तर या 4 महिन्यामध्ये काय असतं आपल्याकडे पावसाळा असतो आणि सप्टेंबर नंतर पुढचे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि अगेन जानेवारी या जे 4 महिने आहेत तेव्हा आपल्याकडे काय असतो विंटर असतो. तर म्हणजे हिवाळा असतो. तर अशा प्रकारचे आपण खूप वर्षानुवर्ष ऑब्झर्व्ह करून आपण काय केलंय त्यांना एक टॅग दिलेला आहे किंवा वातावरण पुढचा कसा असेल हे आपण कन्क्लूड केलेलं आहे, की ह्याचा आपण काय कन्क्लूड इन द सेन्स म्हणजे काय आपण त्याचं निरीक्षण करून आपण या थरावर किंवा या निश्चयावर आलोय, की हां, हे जे 4 महिने असतील, हे कशाचे असतील? तर उन्हाळ्याचेच असतील आणि हे जे पुढचे 4 महिने असतील, ते पावसाळ्याचे असतील आणि हे जे 4 महिने असतील, ते कशाचे असतील? हिवाळ्याचे असतील. तशा प्रकारचे आपण ऑब्झर्वेशननी म्हणजे खूप असं निरीक्षणानंतर हे आपण या स्थितीवर आलेलो आहोत. तर बघा कोणते-कोणते फॅक्टर्स असतात ते बेसिकली इफेक्ट करत असतात. तो सी एटमॉस्फेरिक प्रेशर, सनलाइट, क्लाउड, ह्युमिडिटी, रेनफॉल, व्हिजिबिलिटी एंड द टेम्परेचर. सो थीस आर द सम पॉइंट्स म्हणजे वातावरणाचे दाब, सूर्यप्रकाश, ढग, आर्द्रता, पर्जन्य, दृश्यता आणि तापमान. तर बघा तापमान कमी होणे, त्याच्यामध्ये एटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये असल्याकारणाने बघा रेन्स वगैरे, सनलाईट म्हणजे बेसिकली बघा सनलाईट कमी झाल्यानंतर तापमान म्हणजे बघा सूर्यप्रकाश कमी झाला तर तापमान कमी होईल. तापमान कमी झालं तर बदलामध्ये प्रेशर म्हणजे वातावरणाचे जो दाब आहे त्याच्यामध्ये बदल होईल आणि त्याच्यामध्ये बदल झाल्या कारणाने काय होईल नंतर व्हिजिबिलिटीजमध्ये आणि क्लाउड्स जास्त थंडे होते. क्लाउड जास्त हेवी बनून जाते. क्लाउड जास्त हेवी बनल्यानंतर पुन्हा टेम्परेचर जर कमी जास्त झालं की त्याच्याने आपल्याला वातावरणामध्ये होणारी चेंज ह्युमिडिटी अँड रेनफॉल इवन दो these are the separated things we have given, but still if we observe that clear for it, if we link it with each other, then we will see that they are interdependent on each other. म्हणजे भले बघा, भले जर आपण हे जर आपल्याला जे फॅक्टर्स आहे म्हणजे बघा वातावरणाचे दाब, तापमान, सूर्यप्रकाश, ढग, आर्द्रता, पर्जन्य, दृश्यता हे भले आपण वेगवेगळे फॅक्टर्स आपल्याला दिसत असतील, ते हवामानाचे घटक आहेत, ते वेगवेगळे फॅक्टर आपल्याला दिसत आहेत. पण बघा एकमेकांवर ते डिपेंडंट असणारेच आपल्याला ते दिसून येतात. जर सूर्यप्रकाश जर जास्त असेल, तर तापमान जास्त होईल. तापमान जास्त असेल, हवेचा दाब कमी होऊन जाईल. हवेचा दाब कमी झाला, तर ढग हे अजून उंचावरती जातील आणि त्यापुढे होणारा जो पर्जन्याचे जे चान्सेस आहे काय होणार? कमी होऊन जाणार. कारण उन्हामध्ये आपला पडतो का पाऊस? अँसर इज नो. नंतर दृश्यता आहे ती आपली क्लिअर होणार आणि आर्द्रता हवेतली काय होणार? वाढणार. तर त्याचप्रमाणे जर सूर्यप्रकाश जर थोडा कमी झाला तर किंवा तापमान जर कमी झालं, तर त्यामुळे पुन्हा जो वातावरणाचा दाब आहे तो वाढणार. नंतर आर्द्रता ही कमी होणार. आणि त्याच्यानं पर्जन्याची स्थिती उत्पन्न होणार. ढग जे काय होतील, थंड होऊन ते खाली यायचा प्रयत्न करतील आणि नंतर त्यांची दृश्यता ही आपल्याला कुठे ना कुठे दृश्यता हा जो फॅक्टर आहे, हा जरा जास्त इन्स्टेजवर आलेला आपण बोलतो. म्हणजे जेव्हा एकदम अतिशय जास्त थंड वगैरे असतील आणि ह्युमिडिटी, आर्द्रता ती जी खूप कमी असेल, त्यावेळेस आपल्याला ते काय बोलतो धुके वगैरे ह्याची जी स्थिती उद्भवलेली वी कॅन सी अँड वी कॅन ऑब्झर्व्ह दॅट थिंग, राइट? सो धिस इज द थिंग बेसिस त्याचमुळे मी म्हणत आहोत, की जेव्हा जर आपण हे करायला लागलो. जर यांचं इंटरकनेक्शन म्हणजे एकमेकांशी जर आपण त्यांचा काय नातं आहे किंवा एकमेकांसोबत ते कशावर ते डिपेंडंट आहेत, हे जर आपण बघितलं, तर यू विल फाइंड आउट की दे आर बेसिकली डिपेंडंट ऑन ईच अदर. ऑलराइट? ओके, कुल. सो धिस इज द थिंग. नंतर आपण बघूया हवामानातील बदल. म्हणजे काय? हवामानातील बदल. चेंज इन वेदर. सो हाऊ द वेदर अँड हाऊ द टेम्परेचर ऑर एटमॉस्फेरिक वेदर इज चेंजिंग दॅट वी विल लूक ॲट. So बघा, the climate does not change continuously. The climate is which remains constant in regions for a long duration. Thus, we see the weather related to the specific location and the specific time, whereas the climate to be related to a long duration or the long area or the larger area. The changes in the weather may occur in the short period for time whether the changes in the climate take place slowly over the much long duration.
The climate plays a very important role in our day-to-day life, and it influences our basic needs like food, clothes, shelter, as well as our occupation. The climate is especially important for the agrarian country like India, and the various climate factors like the direction and the speed of the wind, temperature, atmospheric pressure, etc., are considered during the construction of runways, seaports, huge bridge, and the skyscraper, etc. हे बघा, ते आपल्याला काय म्हणतात आहे, तर हवामानामध्ये होणारे सतत बदल हवामानात काही सतत बदल होत नाही. ते एका प्रदेशात दीर्घकाळासाठी सारखेच असतात. यावरून असे लक्षात येते, की हवेच्या संबंधित निश्चित ठिकाणी व निश्चित वेळी, तर हवामानाच्या संबंधित मोठ्या प्रदेशाशी व मोठ्या कालावधीचा असतो. हवेत अल्पकाळ बदल होत असतो व त्या हवेचा बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो. हवामानात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अ, अ, जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडत असते. नंतर आपले अन्न, वस्त्र, निवारा याच्या प्राथमिक गरजा तसेच विविध व्यावसायिक यावरही हवामानाचा बदल पडत असतो. भारतसारख्या शेतीप्रधान देशाचा तर हवामानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विमानासाठी धावपट्टी बांधणे, बंदर निर्मिती, मोठे पूल उभारणे व अतिउंच इमारती बांधणे या सगळ्या योजनांवर और आदी योजनांवर हवामानाच्या विविध घटकांवर जसे वाऱ्यांची दिशा व गती, तापमान व हवेचे दाब इत्यादी बाबतींवर विचार केला जातो. तर बघा, दिस आर द थिंग्स विचार केला जातो आणि बेसिकली these फॅक्टर्स आर रिलेटेड फॉर द बिल्डिंग सच थिंग्स. तर बघा, ते काय म्हणतात ते चेंजिंग इन वेदर. So weather is not changing continuously. So weather or the climate is not changing continuously. So see, ज्याप्रमाणे आपण बघितलं तर इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये बेसिकली 4 मंथ्सचे आपल्याकडे सीझन किंवा 4 मंथचे वेगवेगळे भले आपण त्यांना सीझन म्हणतो, पण जर एक थोडा फॅक्टरनी दुसऱ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर आपण विचार केला, तर 4 मंथला आपल्याला वेगवेगळे आपल्याला काय दिसून येतात, वेगवेगळे क्लायमेट आपल्याला दिसून येतात. जसं पावसाळ्यामध्ये पाऊस वगैरे अति पाऊस वगैरे असतो. हिवाळ्यामध्ये जास्त थंड, उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात. तर त्याचप्रमाणे हे जे 4-4 महिन्याचे आहेत, तर त्या 4-4 महिन्यामध्ये आपण ऑब्झर्व्ह करू शकतो आणि याच्यामध्ये 4 महिन्यामध्ये होणारे जे चेंजेस आहेत, ते काय कंटिन्यूअस एका दिवसामधले होत नाहीत. तर बघा, 4 महिन्यापर्यंत पाण्याची आपण बोलत होतो, की जो पाणी आहे, त्या पाण्याचे काय होत असते जास्तीत जास्त इव्हापोरेशन होत असते आणि त्याच्या इव्हापोरेशनचा रिझल्ट आपण काय बघतो, तर पुढचे 4 महिने पाऊस बघतो आणि त्या पाऊस पडल्या कारणाने जे वातावरणामध्ये थंडावा होतो त्याचा रिझल्ट आपण काय बघत असतो? विंटर असा बघू शकतो आणि तो विंटरमधले पण चेंजेस बघा. जर आपल्याला स्टार्टिंगला म्हणजे जसं आपण बोलतो बघा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबरपर्यंत आपल्याला पाऊसच दिसत होतो. मग नंतर ऑक्टोबर, हे डिसेंबर जो मंथ आहे किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे जे 3 मंथ आहेत तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी थंडी एक्सपिरियन्स होते. थंडी आपल्याला काय होते उद्भवते. म्हणजे त्याचा अनुभव होतो. परंतु नंतर जसं आपण जानेवारीच्या जेव्हा एंडिंगला आपण घेतो, तेव्हा काय होतं, की हा जो थंडीचा मंथ आहे, हा जो थंडीचा सिनारिओज आहे, हा काय होऊन जातो, थोडा-थोडा, हळू-हळू आपल्याला गरम व्हायला सुरुवात होऊन जाते. तर त्याचप्रमाणे बघा, आज आपण बोलतो डिसेंबर आहे आणि डिसेंबरच्या मंथमध्ये आपल्याला आज आपल्या जागे जरा जास्त थंडीचा आपल्याला एक्सपिरियन्स होत आहे. तो ठीक. धिस इज द थिंग. तर अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. फर्स्ट जो पॅराग्राफ आहे, त्या फर्स्ट पॅराग्राफमध्ये आपल्याला ते सांगण्यात आलं, की कशाप्रकारे वातावरणामध्ये जो काही चेंज होता, झपाट्याने होत नसतो. तो हळू होत असतो. हां, भले डे टू डे लाईफमध्ये अप अँड डाउन होत असतात बघा. भलेही दर दिवशीमध्ये थोडी जास्त थंडी, थोडी कमी थंडी, थोडी जास्त थंडी, थोडी कमी थंडी अशा प्रकारचे चेंजेस होणार. परंतु जास्त वेळेसाठी आपल्याला थंडी ही एक्सपिरियन्स होणारच आहे. ज्याप्रमाणे आता आपण थंडीच्या महिन्यात आहोत, तर आपल्याला जास्त प्रमाणात म्हणजे 4 महिन्यासाठी तरी आपल्याला कम से कम थंडी ही अनुभव होणारच आहे. सो धिस इज द फर्स्ट थिंग. सेकंड थिंग त्यांनी आपल्याला सांगितलं, की तर जो वातावरण जो आहे म्हणजे दुसऱ्या पॅराग्राफमध्ये बोलतोय. आय एम टॉकिंग अबाउट द सेकंड paragraph. So as we can see, the climate is not changing continuously, or it is like changing and taking the long period of time. ज्याप्रमाणे जो वातावरण आहे तो बदलण्यासाठी तर जास्त प्रकारचा अ, किंवा जास्त काळ तो घेत आहे. परंतु परंतु आपण बघू शकतो, की आपलं जे डे टू डे लाईफ आहे ह्याच्यावरती क्लायमेटचा सुद्धा चांगला बऱ्याचपैकी
एक फरक हा पडू शकतो. बऱ्याचपैकी एक फरक हा पडू शकतो. त्याप्रमाणे बघा, आता जर थंडीचे दिवस आहेत, तर थंडीच्या दिवसामध्ये सकाळ-सकाळी उठून आपल्याला कोणतंही काम करायला सध्या तरी एक एक्झाम्पल आपण घेऊया. सध्या तरी आपल्याला सकाळ-सकाळी उठून कोणतंही काम करायला भले आपण एक्सरसाइज करत असो किंवा शाळेमध्ये जायचं असेल, ऑफिसमध्ये जायचं असेल, तर सकाळ-सकाळी उठून पटकन कामाला जाणं, तर हे जे जेवढं कुठेतरी प्रोसेस ही लेंदी होऊन जाते आणि आपण कुठे ना कुठे आपल्याला काय येतो, कंटाळा येत असतो. कुठे ना कुठे आपल्याला काय येत असतो, कंटाळा येत असतो. तर बघा, असं आणि तोच जर कंटाळा जर आपण समर किंवा रेनी सीझनमध्ये आपण बघितलं तर तो कंटाळा आपल्याला जास्त अनुभवता येत नाही किंवा तो कंटाळा आपल्याला जास्त येत नाही. आणि बघा विंटरमध्ये जास्तीत जास्त आपलं स्लीपिंग मोड किंवा म्हणजे वातावरणाचा कशाप्रकारे आपला जो ह्युमन नेचरवर आहे, त्याच्यावरती सुद्धा एक इन्फ्लुअन्स होत असतो. त्याच्यावरती सुद्धा काय पडत असतो, फरक हा पडतच असतो. बघा, तर हे ठीक त्यांनी सांगायला सांगितलं आणि त्याचप्रमाणे बघा आपलं जो फूड, क्लॉथ्स, शेल्टर यावरती आणि ऑक्युपेशन यावरती सुद्धा फरक हा पडत असतो. म्हणजे काय की हवा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच आपले जे काम आहे ह्यावरती सुद्धा इन्फ्लुअन्स होत असतो. म्हणजे काय होत असतं, फरक हा पडत असतो. ज्याप्रमाणे आता सध्या हिवाळ्याचा आपण एक्सपिरियन्स का घेताय जास्तीत जास्त एक्झाम्पल कारण आपण ते सगळे आता रिलेट करत आहोत. बघा, हिवाळ्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सकाळी उठायला कंटाळा किंवा कोणतेही काम करायला आपल्याला जरा जास्त एनर्जी किंवा सतत भूक लागणे किंवा जास्त तेलकट किंवा जास्त गरम वस्तू खाण्याला आपण काय करतो, प्रिफर करत असतो हिवाळ्यामध्ये, राइट. परंतु आणि जे जास्त उबदार कपडे घालायचं आपण प्रिफर केव्हा करतो, हिवाळ्यामध्ये. पण तेच कपडे घालून आपण उन्हाळ्यामध्ये राहणार आहात का? किंवा तेवढेच गरम-गरम अन्न आपण उन्हाळ्यामध्ये खाणार आहात का? तर उत्तर आहे नाही. तर बघा आणि शेल्टरचा पण तेच प्रमाणे आणि ज्यावेळेस आपले जे घर वगैरे आहेत, जे घरं आता हिवाळ्यामध्ये आपण काय करतो, बंद वगैरे ठेवतो, खिडक्या बंद करतो, थंडी वाजली नाही पाहिजे म्हणून. तर तोच आपला सेम फेनॉमेना किंवा तोच आपला सेम ॲटिट्यूड किंवा त्याच प्रकारचं सेम अ, अ, म्हणजे सारखं त्याचं वागणं आपलं उन्हाळ्यात असेल का? ॲन्सर इज नो. तर धिस इज द थिंग. तर अशा प्रकारे क्लायमेट्स जे आहेत म्हणजे वातावरण आहे, तर आपल्या नेचरवरती, आपल्या राहणीमानावरती सुद्धा कळत-नकळत फरक हा करतच असतो. कळत-नकळत हा फरक हा करत असतो. आणि त्याचप्रमाणे बघा आपला तो जो देश आहे, तर आपला जो देश आहे, तो कसा आहे शेतीजन्य शेतीप्रधान देश आहे. म्हणजे काय ॲग्रीगेन कंट्री. वी आर दी ॲग्रीगेन कंट्री म्हणजे आपले जास्तीत जास्त लोकं किंवा जास्तीत जास्त पॉप्युलेशन हे कोणता बिझनेस करते किंवा कोणतं कार्य करते, तर ॲग्रीकल्चरचं कार्य करत असते. म्हणजे शेतीचं हे कार्य करत असते. ते बघा, अशा सारख्या देशामध्ये ज्याच्यामध्ये शेती हा महत्त्वाचं काम आहे आणि प्लस शेती हा जो आपला डिपेंडन्सी जास्तीत जास्त कोणत्यावरती आहे, वेदरवरती डिपेंडन्स असल्या कारणाने तर आपले म्हणजे भारतीय लोकांच्या जीवनावरती जास्तीत जास्त परिणाम वातावरणाचा होत असतो. आणि फक्त एवढंच नाही, हे तरी झालं आपण नॅचरल इम्पॅक्टमध्ये बोलतोय किंवा शेती जे आपण नैसर्गिक बेसिसवर बोलतो, भले आपण बी रोवायचं काम करतो, परंतु जे काही उगवणारे, जे काही फळ वगैरे होणारे, पाऊस वगैरे आहे, ते तर निसर्गावरती अवलंबून असते, राइट? तर हे तर आपण बोलतो, की डायरेक्ट इनडायरेक्टली आपण नैसर्गिक गोष्टीबद्दल बोलतोय. परंतु ज्या मॅन गोष्ट असते, काय मानवनिर्मित जी गोष्ट आहे, म्हणजे ब्रिज वगैरे बनवणे, नंतर मोठे-मोठे बिल्डिंगा वगैरे उद्भवणे, नंतर रनवेज वगैरे बनवणे, सी पोर्ट्स वगैरे बनवणे, म्हणजे समुद्री बांध वगैरे बनवणे. तर अशा प्रकारच्या त्या गोष्टी याच्यामध्ये सुद्धा हवा, भरती, ओहोटी, हवा नंतर तापमान या सगळ्या गोष्टींचा आणि स्पीड ऑफ नंतर ह्युमिडिटी आपण बोलतो या गोष्टींचा सुद्धा काय होत असतो, त्या गोष्टींचा सुद्धा परिणाम पडत असतो. बघा, जर या गोष्टींचा सुद्धा परिणाम होईल. जर आपण बुर्ज खलिफा हा जो जे बिल्डिंग आहे आपल्या दुबईमधली सर्वात उंच, तर त्याच्या जर कन्स्ट्रक्शनचं जर आपण बघितलं नॅशनल जिओग्राफीवरती, राइट? तर हाऊ दे डू इट अँड हाऊ दे मेड इट असे जे कार्यक्रम लागतात, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की कशाप्रकारे हवामान हा त्यांच्या कामाला अडथळा बनू शकत होता आणि बनत होता. तर त्यासाठी त्यांना हवामान वगैरे चेक करून किंवा व्यवस्थित हवामान जर चांगलं प्रॉपर असेल तरच ते काम करू शकत होते. अशा प्रकारचे सिनेरिओज तिथं आपल्याला दिसू शकतात. भलेही बघा कारण तिचा एक एक्झाम्पल का घेण्यात आलाय? कारण ती आता सध्यातली जगातली सर्वात उंच बिल्डिंग आहे आणि तिला बनवण्यासाठी कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला त्यांना फेस पडले आणि त्याच्यावरून आपण काय-काय शिकू शकतो, की कशाप्रमाणे एखादी गोष्ट बनवणं, जर उंच बनवणं जे आपलं ध्येय असतं, परंतु वातावरणातले पण काय-काय घटक असतात, ते त्यांना सुद्धा लक्षात घ्यावं लागतं. ठीक आहे. म्हणजे असं नाही, की आता आम्हाला बिल्डिंग बनवायची मूड झालं, तर आपण कधीही बनवतो. बघा, आपण जास्तीत जास्त बोलतो पावसाळा वगैरे आहे. या अ, पावसाळ्यामध्ये या सीझनमध्ये बेसिकली आपण बोलतो, की कन्स्ट्रक्शनचं वर्क आहे. म्हणजे जे काही बांधणीचं कार्य आहे, ते बांधणीचं कार्य हे जास्तीत जास्त कमी होतं किंवा अन्यथा आपण बोलू शकतो, खूप जास्त कमी होतं किंवा होतही नसते. तर अशा प्रकारचे सिनारिओज होत असतात. तर धिस इज द थिंग. सो
So this is the best example that we can say that the climate is changing or climate is influencing our work or climate is influencing our occupation and our environment. म्हणजे कशा प्रकारे आपलं वातावरण आहे तो आपल्या जो राहणीमानामध्ये आपल्या कार्यकारामध्ये सुद्धा बदल करत आहे. ठीक आहे. So this is the thing. आता आपण पुढचे जे पॉइंट्स आहेत ते बघूया. द इम्पॉर्टन्स ऑफ द वेदर इन द लिव्हिंग वर्ल्ड. तर आता आपण आपल्या वर्ल्डमध्ये आपल्या जे जे अ, जे अ, जे जीवित वर्ल्डमध्ये कशा-कशा प्रकारे फंक्शन करतो. इम्पॉर्टंट कशा-कशा वेदर ते आपण बघणार आहोत. तर बघा. द डेली वेदर इज अल्सो टर्म ॲज द क्लायमेट कंडिशन इन्फ्लुअन्स ह्युमन लाईफस्टाईल डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. द लँड, वॉटर बॉडीज, प्लांट्स अँड द एनिमल कलेक्टिव्हली form the natural environment on the earth. This environment is responsible for the development of organism. Okay, the climate of the particular region. Okay, थोडं एक दोन पॉइंट वाचूया मग त्याच्यानंतर आपण याचा मीनिंग जाणून घेऊया. ठीक आहे. आणि ते आपण कळून घ्यायचा ट्राय करूया. ठीक आहे. So see, so what is the second point? The second point is the condition of the particular region helps to determine the diet, clothing, and the housing, occupation of the lifestyle of the people. Of that region. For example, the characteristic lives of the Kashmir and the Rajasthani people. So बघा, कशाप्रमाणे वातावरण आपल्या जैवविविधतेमध्ये पण फरक पडतो ते आपल्याला इथे दिसून पडतं बघा. दैनंदिन तसेच दीर्घकाळच्या हवेचा व हवामानाच्या मानवी जीवन पद्धतीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रभाव हा पडत असतो. ज्याप्रमाणे आपण बघितलं, की बघा अ, ज घरा अ, ज ओ प हिवाळ्यामध्ये आपण काय करत असतो, घराचे दरवाजे, घराच्या खिडक्या वगैरे, पंखे वगैरे आपण बंद करत असतो. पण त्याच जागी जे उन्हाळ्यामध्ये आपण घराचे दरवाजे वगैरे सगळे चालू करून, पंखा एकदम फास्ट करून आपण राहत असतो. आणि त्याचप्रमाणे आपल्या कपड्याच्या पोशाखामध्ये सुद्धा फरक पडतो. ज्यावेळी आपण जॅकेट्स वगैरे ह्याचा हिवाळ्यामध्ये वापर करतो, परंतु पावसाळ्यामध्ये आपण काय करतो, सुती कपडा वगैरे ह्यांचा वापर आपण जास्तीत जास्त करत कॉटन वगैरे ह्याचा आपण जास्त वापर करत असतो. म्हणजे काय, की बेसिकली हे जे वातावरण आहे, तर आपल्याला कळत-नकळत आपल्यावरती प्रभाव हा पाडत असतो आणि त्यानुसार आपण वागतही असतो बघा. नंतर भूपृष्ठ, जलाशय, वनस्पती व प्राणी मिळून पृथ्वीवरती नैसर्गिक पर्यावरण तयार होते व हे पर्यावरण सजीवांच्या विकासाला कारणीभूत ठरते. तर बघा, दिस इज द थिंग what they are saying, the land, water bodies, and the plants and the animals collectively form the natural environment on the earth. And this environment are responsible for and development of an organism. So these are the some elements of the nature. म्हणजे अशा प्रकारचे आपण जर बघतो माणूस असेल किंवा वॉटर बॉडी असेल, हे काय निसर्गासाठी आहेत किंवा निसर्गातले काही घटक आहे आणि त्यांच्यामुळे वातावरणातील जो होणारा बदल यांच्यामध्ये होतो आणि यांच्यामध्ये जो होणारा बदल तो वातावरणामध्ये सुद्धा आपण बघू शकतो. म्हणजे व्हाईस वर्सा आहे, इंटरडिपेंडेंट दोघांवरती आहे. हा एक फॅक्टर आपण बघू शकतो. म्हणजे बघा, पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरण तयार होत असते. तर बघा भूपृष्ठ, जलाशय, वनस्पती, प्राणी मिळून पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरण तयार होत असते व हे पर्यावरण सजीवांच्या विकासाची कारणीभूत ठरत असते. ठीक आहे. आता पुढचं आपण बघितलं एखाद्या प्रदेशाच्या लोकांचा आहार, पोशाख, घरे, नंतर व्यवसाय व अ, जीवनाची पद्धत निवडण्यास त्या प्रदेशाचे हवामान सहाय्यभूत ठरते. नंतर पुढचं आपण म्हणजे उदाहरणार्थ काश्मीरी तसेच राजस्थानचे लोकांचे वैशिष्ट्यपूर्ण राहणीमान. तर बघा, असा आपलं वेदर, आपला जो वेदर किंवा आपलं जो वातावरण हा आपल्या लाईफस्टाईलवर सुद्धा कितीतरी परिणाम करत असतो. बघा, कसं? आता बघा फॉर एक्झाम्पल आता ह्यांनी तर आपल्याला एक्झाम्पल दिलेलेच आहेत, की एक राजस्थानच्या आणि काश्मीरच्या लोकांना जर आपण ऑब्झर्व्ह केलं तर, हे बघा आपण राजस्थानच्या जागी आपण कोणतं ऑब्झर्व्ह करूया आपण तामिळनाडू याला आपण ऑब्झर्व्ह करूया. तर बघा, कारण ते आपल्याला ईझी टू अंडरस्टँड आहे म्हणून. आपल्याला ते ईझी टू अंडरस्टँड आहे म्हणून. कारण बघा तुम्ही बघा काश्मीरमध्ये जे बघू शकतो आपण जास्तीत जास्त ते लोकं मीठ वगैरे खात असतात किंवा कारण तिथं त्या मीठ म्हणजे बेसिकली काय मांस वगैरे ते जास्तीत जास्त खातात जेणेकरून त्यांना एनर्जी भेटेल. जास्त एनर्जी आणि त्यांच्या बॉडीमध्ये काय होणार जास्तीत जास्त हीट जनरेट होईल. यासाठी ते काय करतात मीठ, मांस वगैरे या या गोष्टीकडे किंवा बटर किंवा अशा प्रकारचे जे गोष्टी आहेत म्हणजे जास्तीत जास्त हेवी, जास्तीत जास्त गरम जे वस्तू असतील त्यांच्याकडे त्यांचा पैलू जास्त असलेला आपण बघू शकतो. म्हणजे जर मसालेदार जास्त बेसिकली बोलायचं गेलं तर मसालेदार. तर पहा काश्मीरी लोकं जे काय आपण काश्मीरी पुलाव किंवा छोले भटुरे किंवा अशा प्रकारचे जे जास्तीत जास्त मसाले असणारे जे फूड आहे, ते लोकं काश्मीरी लोकं काय करत असतात प्रिफर करत असतात किंवा दिल्ली, हिमाचल प्रदेश इथले लोकं जिथे थंडी जास्त आहे, तिथले लोकं अशा प्रकारचं जेवण जास्त खात असतात. म्हणजे जास्त जास्त तेलकट, बेसिकली जास्त तेलकट, जास्त मसालेदार, जेणेकरून शरीरामध्ये हीट जनरेटेड राहत असेल.
पण त्याच जागी जर आपण तामिळनाडूची जर गोष्ट केली, तर तामिळनाडूचे बघा दोघेही भले एकाच देशामध्ये आहेत. परंतु तामिळनाडूमध्ये असणारं तापमान हा जास्त असल्या कारण तिथे राईस हा जास्त खाण्यात येतो. आणि राईस का खाण्यात येतो? राईस, इडली वगैरे आपण बोलतो. राईस, सांबार, इडली हे तिथे जास्तीत जास्त खाण्यात येतं. का? कारण कारण तिथे जास्तीत जास्त गरम असल्या कारणाने, तिथं जास्तीत जास्त तापमानामध्ये गरम असल्या कारणाने राईस हा कसा फॅक्टर आहे म्हणजे तांदूळ हा कसा फॅक्टर आहे डायजेस्ट ईझी टू डायजेस्ट असल्या कारणाने तो एक तिथे जास्तीत जास्त प्रेफरेबल तिथे एक गोष्ट आहे. जास्तीत जास्त प्रेफरेबल आपण ती गोष्ट बोलू शकतो. म्हणजे तिथे जास्तीत जास्त राईस हा कंटेंट का खातो? राईस म्हणजे आपण इडली वगैरे, डोसा वगैरे. तर म्हणजे जास्तीत जास्त तांदळाचा उपयोग तिथं का केला जातो? याच कारणामुळे. कारण तिथे गरमी जास्त आहे आणि गरमी जास्त असल्याकारणे जर अशा प्रकारचे जर आपण काश्मीरी पुलाव किंवा अशा प्रकारचे काही जास्त हे खाल्लं तर आपल्याला अ, अपचन वगैरे किंवा जास्त हीट अंगामध्ये जनरेट होऊ शकते. तर त्याला थंड करण्यासाठी कर्ड राईस कर्ड राईस म्हणजे काय आपण बोलतो की दही भात हे त्या ठिकाणी जास्तीत जास्त खाण्यात येतं, की जेणेकरून शरीरातलं तापमान हा बऱ्यापैकी बॅलन्स राहील. यासाठीच बघा, यासाठी मी राजस्थानचं ऑप्शन्स का थोडं साइडला ठेवलं, कारण राजस्थानच्या पीपल्समध्ये आपण बघायला गेलं, की त्यांच्यामध्ये मसालेज वगैरे पण बऱ्यापैकी जास्तीत जास्त खाण्यात येत असतात, राइट. त्यांच्यामध्ये हे दोन्ही कॉम्बिनेशन देतात. म्हणजे ते दही वगैरे हे जे असतात ते छास वगैरे हे पण ते जास्तीत जास्त प्रिफर करतात आणि त्यासोबत ते मसालेदार पण खात असतात. म्हणून हे राजस्थानचा मी पॉइंट जरा साइडला ठेवला आणि तुम्हाला एक्स्ट्रीम काश्मीर आणि कन्याकुमारी अशा प्रकारचे तुम्हाला काय बोलू शकतो आपण कंपेअर करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. सो धिस इज द थिंग. धिस मीन्स म्हणजे या पॉइंटचा ह्याचा उद्दिष्ट काय मागे? ह्याचं उद्दिष्ट आहे, की कशाप्रकारे आपला वातावरण, आपल्या आजूबाजूचं वातावरण हा आपल्या अन्नावरती सुद्धा परिणाम करत असतो. आपल्या अन्नावरती सुद्धा परिणाम करत असतो. तर धिस इज द थिंग. पुढचं आपण बघूया. द सॅलिनिटी ऑफ द मरीन वॉटर, the formation of or oceanic current and the water cyclone etc. ओके, गिव्ह मी मिनिट. हां, ठीक आहे. एक्सेट्रा आर ऑल रिलेटेड टू द व्हेरियस वेदर अँड द क्लायमेट फॅक्टर्स. तर बघा सॅलिनिटी पुढचा आपण पॉइंट बघूया. द व्हेरियस क्लायमेट फॅक्टर ब्रिंग अबाउट द वेदरिंग ऑफ रॉक्स अँड द इलेक्ट्रिकल सॉरी अर्थ थ्रस्ट नॉट इलेक्ट्रिकल सॉरी. तर बघा सागर जलदची सारता व सागर प्रवाहाची निर्मिती व जलचक्राची निर्मिती या सर्व बाबी हवा व हवामानाच्या विविध घटकांशी संबंधित आहेत. पुढचं पृष्ठभागाच्या आच्छादनातील खडक विदारणाचे कार्य हवामानातील विविध घटक करत असतात. तर बघा, these are the things. So what they are saying, the various climate factors bringing about the weather in rocks and the earth's crust. ज्याप्रमाणे आपण विदरण विदरण जे आपण बघितलं होतं, की कशाप्रकारे खडकं तुटतात, कशाप्रकारे खडकांची निर्मिती होते किंवा कशाप्रकारे खडकांची मृदामध्ये निर्मिती होते, ते सुद्धा आपण बघितलेलं होतं. ते कसे ते कोणते फॅक्टर्स आहेत, ते बेसिकली वातावरणामध्ये होणारे चेंजेस त्याच्यामुळे हे होणारे वातावरणामध्ये म्हणजे बघा, जर एखादा क्रॅक असेल, तर त्याच्यामुळे पावसात पाणी साचून मग खडकाचं काय होतं, वेदरिंग होतं. म्हणजे काय वितरण होत असतं, ते आपण बघू शकलेलो आणि आपण त्याबद्दल अभ्यास केलेलाच आहे, राइट? जो कशाप्रकारे खडके तुटतात, कशाप्रकारे हवा वगैरे ह्यांच्यामुळे एखाद्या जागेवरचे दगड वगैरे ह्यांच्यामध्ये चेंजेस होतात. तर ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहोत. म्हणजे त्याने म्हणजे त्याचा उद्देश काय, की व्हेरियस क्लायमेट चेंजेस म्हणजे क्लायमेट्समध्ये किंवा वातावरणामध्ये होणारे बदल हे खडक तुटण्याला सुद्धा कारणीभूत आहेत. The salinity of a marine wind and formation of the current and the water coming are also the various factors of the climate factor. म्हणजे बघा, जसं पाण्यामध्ये किती सॉरी पाण्यामध्ये हे बोलू शकतो राइट? समुद्राच्या पाण्यामध्ये किती क्षारता आहे. त्यानंतर त्यांच्यावर करंट फ्लो आहे. म्हणजे सागरी प्रवाह कसा जात आहे, तर हा सुद्धा वातावरण वॉटर सायकल हा सुद्धा वातावरणामध्ये बदलामध्ये चेंजेस करू शकतो. म्हणजे बघा, याप्रमाणे फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो, की आपलं जे तामिळनाडू, केरळ आहे, या ठिकाणी भारतामध्ये सर्वात पहिले पाऊस यायला लागतो. पण नंतर हळू आपल्याकडे पाऊस येत असतो. तर हा एक 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 एक्झाम्पल आहे आपल्यामध्ये आणि त्याचप्रमाणे बोलतो, की जर भारतामध्ये पाऊस येणारा किंवा उन्हाळा येण्याचा जर हा जो वेगळा उन्हाळा येण्याचा काळ हा वेगळा आहे, तर अन्य कोणत्या देशामध्ये म्हणजे जर आपण युरोप कन्सिडर करूया किंवा ऑस्ट्रेलिया कन्सिडर करूया, ऑस्ट्रेलिया कन्सिडर करूया, तर यांच्यामध्ये जो उन्हाळा वगैरे येण्याचा जो टायमिंग वगैरे, जो शेड्यूल वगैरे आहे, कुठे ना कुठे आपल्याला वेगळा दिसून पडत असतो. दिस आर द थिंग दिस इस द थिंग दॅट दे आर सेयिंग,
की सॉरी, आजूबाजूच्या समुद्राचं तापमान कसं आहे किंवा आजूबाजूचं वातावरण कसं आहे, यावरती सुद्धा तिथला जो वेदर आहे, हा काय असतो अवलंबून असतो आणि ज्याप्रमाणे वेदर म्हणजे वातावरणात जसं-जसं चेंजेस होत जातं, त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा आपण सुद्धा त्याच्याने इन्फ्लुअन्स होतो. तर आपल्यावरती सुद्धा परिणाम पडत असतो. तर बघा, द क्लायमेट प्ले अ व्हेरी इम्पोर्टंट रोल टू द फॉर्मेशन ऑफ द एनरिचमेंट ऑफ सॉइल. The microbes in the soil plays an important role for formation of organic material, and this process depends upon the various climate factors. Thus, it is very clear that the study of meteorology is very important for the few point of view of human life. तर बघा, मातीच्या निर्मितीचा व विकासाच्या हवामानाचे अनन्य असे महत्त्व आहे आणि मातीत असणाऱ्या जीवाणूंच्या सेंद्रिय द्रव्यात निर्मिती महत्त्वाचा वाटा आहे. तर ही प्रक्रिया हवामानाच्या विविध घटकांवरती अवलंबून असते. अशा प्रकारे वरील अनेक गोष्टींवरून स्पष्ट होते, की वातावरण हे हवामानशास्त्राचा अभ्यास मानवी जीवनाच्या दृष्टिकोनाचे अनन्यसाधारण असायचे आहेत. म्हणजे बघा व्हॉट वी हॅव सीन तर हा जो पॉइंटमध्ये जो आपण बघतो 4th अँड 5th पॉइंट आपल्याला इंटरकनेक्टेड असल्याला दिसून पडतो. कसं काय? की बघा दगडचं विदळण होतं म्हणजे रॉक्स आर वेदरिंग, द वेदरिंग ऑफ रॉक म्हणजे खडकाचं विघटन होऊन काय होत आहे, मातीमध्ये रूपांतर होत आहे आणि मातीमध्ये रूपांतर झाल्या कारणाने ज्या प्रमाणचा खडक असेल, त्याच प्रमाणची माती सुद्धा तिथे आढळून येते. म्हणजे लाल खडक असेल, लाल प्रकारची माती आपल्याला दिसणार. बेसॉल्ट खडक असेल, तर बेसॉल्टची माती आपल्याला दिसून पडेल. राइट? सो धीस आर द थिंग आणि जर काळे जर खडक असतील, तर काळे खडक असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला काळ्या कलरची माती तिथं दिसून येते. तर हे खडकांवरती आणि बघा, खडकांवरती बेसिकली मातीची आपण ऑलरेडी ते वेदरिंग ऑफ रॉक जिओग्राफीमध्ये आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. राइट. सो खडकांवरती म्हणजे खडकांच्या खडक त्या प्रदेशामध्ये जसं आढळून येतं त्याच प्रकारची तिथे मृदा पण असते. आणि खडकांचे जे आपण उपजा तिथं खडकामध्ये मायक्रोब्स किंवा खडकामध्ये जीवाश्म जर असतील, तर ऑटोमॅटिकली त्या मातीमध्ये, त्या रेतीमध्ये सुद्धा ते जीवाश्म आपल्याला आढळून येतील. सो दिस इज द थिंग दॅट दे आर सेयिंग की दिस इज ऑल आर डिपेंडिंग ऑन ईच अदर म्हणजे काय? म्हणजे मी बोलत होतो, की दगडचं विदरण होताना, खडकांचे विदरण होताना तर बघा ज्या प्रकारचे खडक तिथे आढळून येईल, त्याच प्रकारची माती सुद्धा तिथे असणारच आहे. विदरण बेसॉल्ट खडकाचं होत असेल, तर तिथली बेसिकली माती आपल्याला आढळून येईल, ती बेसॉल्टचीच माती आढळून येईल आणि जर लाल कलरचं जर खडक असेल, त्याचं विदरण होत असेल, तर तिथली जी माती असेल आपल्याला आढळून येणार, ती लालच माती आपल्याला आढळून येणार आहे. आणि त्या खडकांमध्ये कशा प्रकारचे जैविक विविधता आहे किंवा कशा प्रकारचे तिथं जीवाणू वगैरे आहेत, त्याच्यावरून आपण बोलू शकतो, की तिथल्या मातीमध्ये जैविक विविधता कशी आहे. तिथल्यानंतर आपण बोलतो, की अ, उप अ, अ उपजा आपण सॉरी बेसिकली प्रोडक्टिव्हिटी नंतर ते म्हणजे शेतीसाठी उपयुक्त असणारे जे जीवाणू ते किती प्रमाणात त्या मातीत आहे, हे सुद्धा आपल्याला त्या खडकांवरून किंवा त्या विदर्णावरून किंवा तिथल्या वातावरणामुळे सुद्धा आपल्याला कळू शकते. ठीक आहे. सो म्हणजे ते अवलंबून असतं. म्हणजे बघा, ज्याप्रमाणे जर समजा एखादा फॅक्टर्समध्ये आता बघा, ह्याचं आपण एक्झाम्पल बघूया. इफ सपोज आपण राजस्थानची माती बघू शकतो आणि महाराष्ट्राची माती बघू शकतो. तर बघा, राजस्थानमध्ये आपण बघतो की जास्तीत जास्त गरमी, जास्तीत जास्त म्हणजे कमी पाऊस हे असल्या कारणाने तिथल्या मातीचं रूपांतर किंवा तिथे आपल्याला माती न आढळून येता आपल्याला तिथं वाळू आढळून येते. परंतु त्याच जागी जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा केरळातली माती वगैरे आपण बघितलं, तर तिथले पाऊस आणि ऊन हे दोघेही असल्या कारणाने तिथला जो हे आहे शेतीसाठी तिथली जी माती आहे ती कशी आहे? उपयुक्त आहे. शेतीसाठी तिथली माती उपयुक्त आहे. आणि जेव्हा महाराष्ट्राचं बघा, महाराष्ट्रामध्ये आपण बोलतो महाराष्ट्रामध्ये मराठवाडा क्षेत्रामध्ये बघा आणि कोकण क्षेत्रामध्ये बघा. जर कोकण क्षेत्रामध्ये जर आपण बेसिकली बघितलं, त्याच्यामध्ये पाऊस वगैरे जास्त असल्या कारणाने तिथं आपल्याला काळी माती आढळून येते आणि त्या काळी मातीमध्ये काळी माती, लाल माती बेसिकली आणि त्या काळी मातीमध्ये आपण बोलतो, की तिथला जो शेती आहे किंवा तिथले जे उत्पादकता आहे शेतीची मातीची उत्पादकता ही जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येते. म्हणजे का? तर इथं पाऊसही आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे ऊनही आहे. परंतु जर मराठवाडा क्षेत्रामध्ये जर बघाल, तर मराठवाडा क्षेत्रामध्ये कुठे-कुठे जर आपल्याला जर पावसाचे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, की मराठवाडा क्षेत्रामध्ये पावसा कमी प्रमाणात पडत असतो आणि ज्याच कारणामुळे पावसा कमी प्रमाणात पडल्या कारणाने तिथली मातीची उत्पादकता आहे किंवा तिथल्या मातीमध्ये होणारे जे पीक्स वगैरे आहेत, ते त्याच्या पीक्स वगैरे आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा डिफरन्सेस आपल्याला बघता येतील. अशाच प्रकारचे ते सिनारिओज आहेत. तर अशा प्रकारे बघा वातावरण हा कशाप्रकारे फक्त आपल्या जीवनावरच नाही तर आपल्या मातीवरती, आपले जे
आजूबाजूला आपल्याला आजूबाजूला आढळणारे जे काही प्राणी, पक्षी आहेत त्यांच्यावरती सुद्धा फरक हा पडत होता. ज्याप्रमाणे बघा उंट हा जो प्राणी आहे, उंट हा प्राणी हा कमी पाण्यामध्ये आणि दीर्घकाळ जगू शकतो. यासाठी उंट आपल्याला वाळवंट या प्रदेशामध्ये जास्तीत जास्त दिसून पडतो. पण त्याच जागी जर आपण बघितलं, की आपले कुत्रे वगैरे किंवा गाय वगैरे त्यांना जास्तीत जास्त पाणी, जास्त अन्न किंवा त्यांना चारा लागल्याच्या कारणाने आपल्याला ते पाऊस जिथे जास्त आहे किंवा बऱ्यापैकी पाऊस, बऱ्यापैकी खाद्य असेल, खाद्य म्हणजे चारा वगैरे असेल, त्या ठिकाणी ते आपल्याला दिसून पडतात. तर बघा अशाच प्रकारे फक्त मानवी जीवनावरच नाही तर सजीवामध्ये म्हणजे बघे आपण बरेच सजीव म्हणजे कोणतं छोट्यातला छोटा जो जीवाणू असेल मातीमधला, त्याच्यापासून ते आपल्याला मोठ्यातला मोठा हत्ती किंवा हत्ती, मनुष्य, हत्ती याच्यावरती सुद्धा फरक पडतो, असं आपण बघू शकतो. तर दिस इज द थिंग म्हणजे अशाच प्रकारे आपण म्हणतो, की वातावरणामध्ये पण वातावरण किंवा तिथली जर त्या प्रदेशाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, तर आपल्याला तिथलं वातावरण कसं आहे, हे सुद्धा जाणून घेणं इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. सो दिस इज द थिंग दॅट वी आर सेयिंग. आता पुढचं आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. ह्याचा पुढचा जो सिनेरिओस आहे, तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. राइट? तर ह्याचा जो पुढचा जो धडा आहे, तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. म्हणजे उद्या आपण बघणार आहोत. आय होप हा लेसन तुम्हाला कळाला असेल. इन केस नो, तर काही डाउट असेल तर यू गॅस कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता.